नमस्कार। महाराष्ट्रात पुन्हा डान्स बार सुरू होण्याची एक मीडियामध्ये चर्चा सुरू आहे। 2005 साली सुधीर मुनगंटीवार भाजपचे तेव्हाचे आमदार, सध्याचे एक माजी मंत्री, एक ज्येष्ठ नेते, त्यांनीच एक मुद्दा उपस्थित केलेला होता आणि गृहमंत्री आर पाटील यांनी डान्स बार बंदीचा हुकूम लगेच अनाउन्स केलेला होता। पुढे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर जी काही आपली टिप्पणी आहे ती केलेली आहे, किती अंतर असावं वगैरे सांगत डान्स बार हळूहळू सुरू होऊ शकतात, अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता पुन्हा अशा मीडियामध्ये रूमर्स आहेत की हाच डान्स बार पुन्हा सुरू होऊ शकतो। मोठ्या शहरांच्या मध्ये नाईट लाईफ हा एक प्रकार आहे। याचं कारण जसं मोठ्या शहरामध्ये आणि ज्या प्रकारे इव्हन अगदी गुजरातमध्ये सुद्धा लिकरच्या बाबतीत फॉरेनर्स करता काही प्रमाणात वेगळं धोरण स्वीकारावं लागतं अनेक वेळेला, तशा प्रकारचीच भूमिका मोठ्या शहरातल्या नाईट लाईफ करता अनेक ठिकाणी घ्यावी लागते। हाच एक नाईट लाईफ हा शब्द आदित्य ठाकरेंनी सुद्धा सुमारे 5-6 वर्षांच्या पूर्वी पहिल्यांदा वापरलेला होता। त्यावेळेस त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। पण जी वस्तुस्थिती आहे ती आहे की प्रत्येक मोठ्या शहराचं जे कधीही एक असं नेहमी शब्द वापरला जातो, हे शहर कधीच झोपत नाही। याचं कारण असं असतं की तेवढ्या ॲक्टिव्हिटीज असतात, तेवढे लोक येत असतात, फ्लाईट येतात, शिप्स येतात, ट्रेन्स येतात, लोक कामानिमित्त जातात आणि त्याचबरोबर इतरही गोष्टी सुरू असतात। एक नाईट लाईफ ज्याला म्हणता येईल तसं ते असतं। त्या नाईट लाईफ मधलाच एक भाग तो म्हणजे हा एक डान्स बार किंवा ज्याच्यामध्ये फायनान्सचा मोठ्या प्रमाणात प्रश्न असतो। आता जर का हे डान्स बार सुरू झाले तर सध्याची जी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आहे, लाडकी बहीण योजनेपासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खैराती वाटल्यानंतर ती जी काही तूट निर्माण होत आहे ती भरून काढण्याकरता टॅक्स म्हणून तर या पैशाचा उपयोग केला जाणार नाही, ही शक्यता आहे। सगळं यातलं काहीही रिअलिस्टिक अजून ऑन रेकॉर्ड आलेलं नाही, या सगळ्या रूमर्स आहेत। पण तसं होऊ शकतं का, तर तसं थिंकिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही। एक प्रकारे ज्या भाजपच्या एका आमदाराच्या प्रश्नामुळे हे डान्स बार बंद झाले, त्या भाजपच्याच राज्यात कदाचित 20 वर्षांनी पुन्हा डान्स बार सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकलं तर मला नवल वाटणार नाही। पण अजूनही हे ऑन रेकॉर्ड काही आलं नाही, या रूमर्स सुरू आहेत। आपण आपली मतं द्या। धन्यवाद।